संत चोखामेळा यांचा जन्म 1273-1338 ह्या यादव काळातील हे संत मेळ्यातील संत नामदेवांच्या संत मेळ्यातील वारकरी संप्रदायातील संत कवी होते। चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देवगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला। संत चोखोबांचे कुटुंब हे जातीने महार होते। चोखोबांचे मूळ गाव वऱ्हाडातील आहे असेही म्हटले जाते। संत चोखोबांची पत्नी सोयराबाईंनी 62 अभंग लिहिली। चोखोबांची बहीण निर्मळा यांनी 24 अभंग लिहिली। चोखोबांचे मेहुणे बंका यांनी 41 अभंग लिहिली। संत चोखोबांचा मुलगा कर्ममेळा यांनी 27 अभंग लिहिली। संत चोखामेळांचे 358 अभंग उपलब्ध आहेत। संत चोखामेळा यांचे सामाजिक कार्य भक्ती सेवा आणि समतेवर आधारित होते। त्यांनी आपल्या अभंगातून सामाजिक न्यायाचे महत्त्व सांगितले आणि सर्व मानव एक समान असल्याचे प्रतिपादन केले। त्यांनी जातीभेद आणि सामाजिक विषमतेला विरोध दर्शविला। संत चोखामेळा यांचा मृत्यू गावकुशाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते। त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हातातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता। संत नामदेवांनी चोखोबांची हाते ओळखून ती गोळा केली व पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर संत नामदेवांनी संत चोखोबांची समाधी बांधली। संत चोखामेळा यांची पुण्यतिथी वैशाख वद्य पंचमी या दिवशी मंगळवेढा येथे त्यांचे निर्वाण म्हणजेच निधन झाले होते। संत चोखामेळा यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन।